नमस्कार मंडळी, चला आज आपण अख्खा मसूर आणि बटाट्याची रेसिपी बनवणार आहे। थोडाच होता मसूर, म्हटलं आता थोड्यानं काही भाजी होणार नाही। मग एक बटाटा होता ते कट करून टाकला, मस्त धुवून ठेवला। आता मसाला भाजून घेऊ। एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो घेतला, थोडं लसूण मिरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं, थोडी कोथिंबीर टाकली, मस्त मिक्सरला बारीक करून घेतलं। आता कढई ठेवली गॅसवरती, एक चम्मच तेल टाकलं, तेल गरम झाल्यावर जिरे टाकले, जिरे तळत आल्यावर थोडा कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला लसूण टाकला आणि जे वाटण रेडी झालं आपण काढलं होतं ते टाकायचं, मस्त तळून घ्यायचे। त्याच्यामध्ये मसाले तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता। मी घाटी मसाला, धनिया पावडर, हळद, अंबारी मसाला टाकून मस्त तळून घेतला। मसाले मस्त तेल सुटेपर्यंत तळल्याच्या नंतर जे आपला मसूर आणि बटाटा होता तो टाकायचा, मस्त फिरून घ्यायचा मसाल्यामध्ये, मसाले लागले पाहिजे। मसाले लागल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं, झाकून ठेवून शिजून घेऊया। बटाटा शिजायला जरा वेळ लागला होता, मसूर काय पटकन शिजलेला। परत मी बघितलं तर शिजला नव्हता, परत मग म्हटलं 2 मिनिटं शिजून घेऊया आणि शिजून झाले। आता मसूर आणि बटाटा खूप टेस्टी बनले, तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करा। बाय बाय।